राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्र निवासिनन्तं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं। कुंडलीकवरदे श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आनंद सत्य प्रकाश, आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी डोई ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर। तरंग चौथा, परिच्छेद 24वा। मिथ्या जगत प्रतीतीच्या निवृत्तीचा उपाय। या अगोदर गुरुजींनी त्याला असा सिद्धांत सांगितला की सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्माच आहे आणि द्रष्टाही तोच आहे। मग अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख हे मिथ्या प्रतीतीत होते। मग असा असताना त्याच्या निवृत्तीची तुला इच्छा का व्हावी? कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतभान हे कसं व्हायले? मिथ्या प्रतीतीला आले।
आणि मग ते मिथ्या प्रतीतीला यायलेल्या जगताच्या निवृत्तीची तुला इच्छा का व्हावी? जसा जर कोणी एखाद्या मांत्रिकानं एखाद्याला त्याचा शत्रू दाखविला मंत्राच्या बळावर की हा तुझा शत्रू आहे म्हणून असं त्याने दाखविलं, तर त्यावेळेस तो शत्रू दिसतो. मग तो दिसायला म्हणून का लगेच त्याच्या पाठीमागे काठी घेऊन जातो का माराय त्याला? तो कशानं उत्पन्न झालेला आहे? मंत्राच्या शक्तीनं उत्पन्न झालेला आहे ते. मग मिथ्या जे ज्ञान आहे, पदार्थ आहे, त्या पदार्थाची निवृत्ती करण्याची खटाटोप काय म्हणून करायची? कारण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार मुळीच नाही. आणि तू काय म्हणतोस की हा संसाराचे दुःख मला प्राप्त होऊच नये. संसारच तुझ्या ठिकाणी नाही तर त्याच्यातले दुःख तुला काय म्हणून व्हावेत? होऊच नाहीत. मग तो संसार तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करत नाही. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊच नाही. आमचं तर म्हणणं असं आहे की मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं ही होत असते. पण नित्य निवृत्ती आणि निवृत्ती, नित्य निवृत्त स्वरूपाच्या ठिकाणी संसार आहे, नित्य निवृत्त आहे. आणि जीवाला ज्या वेळेस ब्रह्मज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, त्यावेळेस त्याला नित्य निवृत्ती होणार नाही. नित्य निवृत्तीची त्याच्या ठिकाणी तशी कल्पना त्याला करता येईल. नित्य निवृत्तीची कल्पना करता येईल, पण प्रतीती आल्याशिवाय राहणार नाही. कारण विक्षेप जो आहे हा विक्षेप जात नसतो. विक्षेपाची आत्यंतिक निवृत्ती होत नसते. का होत नाही? कारण ईश सृष्टीतला पदार्थ हा जीवानं निर्माण केलेला नाही. सृष्टीतले पदार्थ जीवानं निर्माण केलेले नाहीत, हे ईश्वर निर्मित आहेत. आणि जो ईश्वराचा संकल्प आहे तो संकल्प त्यालाच संपविता येतो आणि वाढवताही येतो. किंवा त्यानं जसा केलेला संकल्प आहे तसंच या ठिकाणी तोवर जगत राहणार आणि त्याची निवृत्ती होणार. पण त्याच्या संकल्पावरच, आता त्यानं किती दिवसाचा संकल्प केलेला आहे हे जगताचं, त्याच्या संकल्पामध्ये त्याचा नाश आहे जगाचा. आणि हा काय म्हणतो, या संसाराची मला प्रतीतीच येऊ नये. आता या पुढची शंका तशी आहे, मला जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला तरी, मिथ्यात्व निश्चय झाला, मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे कळालंय
जगत मिथ्या आहे हे मला चांगलं समजलंय. रज्जूवर उत्पन्न झालेल्या सर्पाप्रमाणे जगत कसं आहे? मिथ्या आहे हे मला समजले. तरी पण जोपर्यंत त्याची प्रतीती येते, त्या जगताची प्रतीती येते, तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही. जोवर प्रतीती चालू आहे तोवर दुःख निवृत्त होत नाहीत. जसं तोच उदाहरण देऊन सांगतो गुरुजींना. जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठाऊक असून सुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटते, ज्याला भयानक स्वप्न पडूच नयेत त्याला असे वाटते, आणि तो त्याच्या निवृत्ती करता, त्या भयानक स्वप्न पडू नये याच्या निवृत्ती करता जप करतो, तप करतो, ध्यान करतो, नवसही करतो, उशाला बुट घेऊन झोपतो, प्रयत्न नाना प्रकारचे. का म्हणतो स्वप्न वाईट पडत नाहीत म्हणून. कोणी कोणी फडा बी घेतोय म्हणावा. म्हणजे काही ना काहीतरी उपास करतो, तपास करतो. मग हे प्रयत्न करतात का म्हणून वाईट स्वप्न पडू नये म्हणून. त्याप्रमाणे हा दुःखरूप जगत जो भास आहे यास काहीतरी उपाय सांगा, अशी माझी प्रार्थना आहे. कशाला उपाय मागायला ते? कारण संसार दुःखरूप आहे ना, आणि दुःख केव्हा व्हायलेत? प्रतीतीला आलं तर. आणि मग प्रतीतीच येऊ नये. मग प्रतीतीच जर नाही आली तर आम्हाला दुःख होणार नाही, अशी शिष्याची शंका आहे. आता ही शंका कशी वाटायली? याच्यात जर कॅटेगरी काढली तो कोण्या प्रकारामध्ये बसती ही शंका? याला हट्टी प्रकार म्हणतात. हट्टी प्रकारामधली शंका आहे. हट्ट धरलाय. आता सद्गुरूला वाटलं हळूहळू हे साधनाला लागेल. एक साधन झालं की दुसऱ्या साधनाला जाईल, दुसरं झालं की तिसरं साधन करील. आसन शक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा ह्या मुक्तीच्या अवस्था आहेत. हळूहळू ह्या अवस्था तो पार करील. पण आता हा विचारसागरच आणखी संपला नाही. चोवीसावाच परिच्छेद चाललाय आणि याच्यातच काय म्हणतो तो? मला प्रतीतीच येऊ नये असं काहीतरी करा. म्हणजे आत्ताच त्याला काय व्हावं वाटायलंय? आता तूप खाल्लं की रूप येतंय का? आणि त्याला तर वाटायलंय तूप खाल्लं की रूप यावं. आता हे गडबड अशी जमती का पार मारतात? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी माऊली म्हणले, है का नाही? परमार्थामध्ये टप्प्यानं टप्पा गाठावा लागतो, है का नाही? मग टप्प्यानं टप्पा गाठायचा आहे तर लवकर परमार्थाला सुरुवात करावी लागेल, है का नाही? म्हणून माऊली एका ठिकाणी म्हणलेत, वेग करी भजना काळ यमश्रेष्ठ कैसेनी वैकुंठ पावशील जने.
तुला वैकुंठाला प्राप्त व्हायचंय. आणि कशानं वैकुंठाला प्राप्त होशील ते साधनं एक 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 करीत राह, म्हणजे तुला तो वैकुंठ प्राप्त होईल. पण परमार्थाला लवकर लाग, वेग करी भजना. ना माणसं म्हणतात ना, आताच काय काय झालंय आमचं आताच. गुरुजी म्हणत होते, अहो 1 लेकरापासून 8 लेकर होईपर्यंत प्रपंच करावा. 8 लेकर होईपर्यंत प्रपंच करावा, त्याच्यात कोणाची ना नाही. पण मुक्त झाल्याशिवाय राहू नये. का? कारण हा जन्म मुक्ततेसाठी आहे. बाकीचं तुम्हाला जे झ्यापल ते करा, पण मुक्त झाल्याशिवाय मरू नका. का उपाधी सोडू नका. म्हणून काय माऊली म्हणलेत, जरा लवकर लागा. कारण काळ कधी जाईल म्हणून काही सांगता येत नाही. काळ कधी संपल, आयुष्य कधी संपल, हे संसाराच्या नादामध्ये कळत नाही. माध्यनाची छाया जाये वेगी. माध्यनाची छाया जाये वेगी, वेग करी भजना. त्याच्यामुळं म्हटलेत ते. आता या ठिकाणी माऊलीचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? वेग करी म्हणजे विचार सागर ऐकायला बसलास की तुला मोक्षच प्राप्त होतो. मोक्षच प्राप्त करून घे. आता एकदा विचारसागर ऐकला, एकदा ज्ञानेश्वरी ऐकली, एकदा पंचकरण ऐकलं, म्हणजे काय तो ऐकल्याबरोबर मुक्तच होईल का? असा कोण भाग्यवान आहे की पहिल्या श्रवणामध्ये त्याचे सर्व दोषाचं निवारण झालंय आणि त्याची वृत्ती आत्माकार झाली? असं कोण भाग्यवान आहे? मग चित्तामध्ये असणारे एक एक संस्कार हे काढावे लागतात. ते एक एक निघत नाहीत. ते निघत नाहीत का काढू वाटत नाहीत? म्हणजेच निघत नाहीत. हो, मळमळ करायला उलटी वाटत आहे, उलटी येत नाही, है का नाही? पण तशी मळमळी तर यावी ना. ते संस्कार निवृत्त करण्याची इच्छा तर व्हावी ना, ती मळमळी. म्हणून परमार्थामध्ये अधिकार बांधावा लागतो. अगोदर अधिकार बांधावा लागतो आणि अधिकार बांधून परमार्थ करावा लागतो. आणि तसा जर परमार्थ केला अधिकारानं, तर मग सद्गुरूनं सांगितलेला बोध, शास्त्रानं सांगितलेला बोध हा ठसावतो, प्रतिबिंबित होतो. आणि मग त्या चित्तामधले जे आपले संचित कर्म आहेत ते कर्म नाहीसे होतात. पण हे एकदाच होत नाही, एकाएकी असं घडणे शक्य नाही. आणि मग सुरुवातीला जगताचं मिथ्यात्व कळावं, पटावं, बाणावं, रुजावं. मग परमार्थाचं स्वरूप काय आहे
हे चांगलं जाणून घ्यावं आणि त्यानुसार परमार्थाला लागावं. म्हणून परमार्थाच्या अगोदर विवेक वैराग्यादी साधनानं युक्त व्हावं आणि मग परमार्थ करा कसा होतो. लग्नामध्ये लागणारी सर्व सामग्री जर अगोदरच आणून ठेवली ना तेवढा त्रास होत नाही. पण सावधान माणूस तर हे नाही ते नाही आणा पळा मग किती अवघड जाते. अगोदरच सर्व सामग्रीनं युक्त व्हावं लागतं कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी. तसं आपणाला मोक्ष प्राप्तीच्या ह्या कार्यासाठी सगळे साधन तरबेज पाहिजेत. तसं याच्या ठिकाणी तो आत्ताच या ठिकाणी परमार्थाला लागलाय, विचारसागराला लागला आहे की नाही. आणि लगेच काय म्हणतो तो, मला जगताची प्रतीतीची येऊनी, असं काहीतरी करा. डॉक्टरकडे गेलोत, डॉक्टर म्हणते बाबा तुला अमुक अमुक असं झाले, विलाज करावं लागतंय. ते म्हणतो असा विलाज करा की पुन्हा ते आलंच न पाहिजे, ते पुन्हा आलंच न पाहिजे. डॉक्टर म्हणते बाबा मी का तितका काही हका पत्करलाय का पुन्हा येऊच नाही म्हणून. तू आज जर वायतळ नाही खाल्लंस, आम्ही सांगितलं तसं जर तू राहिलंस, छच्छे राहा ताजे खा, सर्वांना मी सांगत असतो, पण आजारी पडला तर औषध देऊन बरे करतो, हे मग काय काम आहे. पण तुम्हाला औषध देऊन जर वायतळ सोडित नसताल तर तुमची आत्यंतिक निवृत्ती कशी होईल. तसं जर तुम्ही अधिकारानं युक्त असाल तर तुम्हाला पहिल्याच पानावर मुक्तता मिळाली असती. ज्यावेळेस सर्व शुभसंततीची मुलं हे श्रीगुरूकडे आले आणि त्याच वेळेस ते काय म्हणले होते की आमच्या ठिकाणी हे संसार दुःख आहेत, आम्हाला त्याचा खूप त्रास व्हायलाय, याची निवृत्ती हवी आहे आणि परमानंदाची प्राप्ती हवी आहे. त्याच वेळेस सद्गुरू म्हणले अरे तुमच्या आत्मस्वरूपान आहेत तुम्ही, तुमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाहीत आणि तुम्ही जे विचारायला ते तुमचं विचारणंच भ्रमरूप आहे. तितक्यावरच ते काय झाले असते. पण एवढा भाग्यवान कोण आहे, सांगितल्या बराबर त्याला पटन. मग याला इथं जरी सांगितलं तरी पटायला का आतापर्यंत का बोध केला नाही का की रज्जू सर्पाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी हा जगत प्रतीतीचा भास व्हायलाय, असं मान की सांगितलं का नाही, सांगितलंय. पण तो म्हणतो जरी भासलं तरी प्रतीतीला येणारच न ते, जरी भासमान धरला जरी मिथ्या धरलं तरी ते प्रतीतीला येणारच आणि दुःख होणारच. कसं, जर समजा स्वप्नामध्ये गेलो तर स्वप्नामध्ये सुख दुःख काळवृत्ती होतेच, है का नाही. मग ते स्वप्नातले सुख दुःख होऊच नाहीत यासाठी स्वप्नच पडू नये. पडूच नाही यासाठी काहीतरी उपाय सांगा. भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटते आणि याला काहीतरी उपाय सांगा. आता झोपी जायचंय आणि स्वप्न पडू नये वाटणं, ह्या म्हणण्यातला भाग कसा आहे त्याचा, तो शंका कशी करायलाय, त्या शंकेमध्ये ते चॅप्टरपणा करायलाय का हट्टीपणा करायलाय
हा, लेकराच्या हातात 50 रुपये द्यावं, जा आपल्याला किलोभर साखर घेऊन ये दुकानावर, आणि उरलेले पैसे वापस आण. ते जाताना काय विचार करते, 50 रुपये येते, किलोभर तर साखर आणायची. ते म्हणते आता ह्याच्यातले काय उरते ते वापस द्यावाच लागते. मग आपण काय म्हणू दुकानदाराला, दुकानदार मामा आम्हाला किलोभर साखर द्या आणि 50 रुपये वापस द्या. किलोभर साखर बी द्या आणि 50 रुपये वापस बी द्या. 50 रुपये कसे वापस येते? आणि जर 50 रुपये वापस येते तर किलोभर साखर नाही येणार. मग निद्रा हा दोष घ्यायचा. आणि स्वप्न आता झोपले स्वप्न पडतीलच ना, कारण साक्षीच्या आश्रित असणारी अविद्या ही परिणामाला पावणारच ना. कोळशाच्या खाणीत गेल्यावर कुठे पांढरे कपडे पांढरे राहतात का? पण विचारणाराचं बघा डोकं कसं आहे. झोप तर पाहिजे आणि स्वप्न तर पडू नये. संसार हा सोडायचं तर काम पडू नये आणि मुक्तता तर मिळावं. आता असं होईन का बरं? लग्नच करायचं नाही आणि बायको मिळावं. आता लग्न केल्यावर बायको येते का? लग्न नाही केल्यावर कशी येईल? हा, हे विचारण्याचं त्याची किती कमाल आहे. त्याची नाही, जगातल्या जीवायचं असंय. आपली वृत्ती त्याच्याकडच जाते, त्याच्या दोषाकडं. पण हे आपले दोष काढले तिथं. आपल्याला वाटतंय घर शाबीद राहावा, है की नाही? आणि मुक्तता तर मिळाव, देव भेटाव. देवाचं स्वरूप काय आहे आणि संसाराचं स्वरूप काय आहे, अगोदर स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागतंय. पावा वया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारणा, पावा वया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. जर तुम्हाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची तर अगोदर ब्रह्मस्वरूप जाणून घ्या कसं येतं. एकदम संसाराच्या विरुद्ध आहे. आणि संसार काबीज राहून ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची म्हणल्यावर हात तर जाऊ द्यायचा नाही आणि वस्तू तर मिळवायची. आता हात गेल्याशिवाय वस्तू कशी घेता येईल? आता हे असं विचारायला आहे, मला पाहिजे ते तसं द्या. पण तसं घडत आहे, होत नाही असं नाही. पण तशी क्षमता पाहिजे ना. गुरुजी म्हणले तर मनातली मनात हसलेही असते त्याच्या शंकेला, है की नाही? कारण ज्याला गुरुजी उत्तर देतात त्याला की ज्याला भयानक स्वप्ने पडूच नाहीत, असं जर वाटत असेल तर त्यानं काय करावं? झोपूच नाही, जागर राहावं. त्यानं काय करावं? हा 16ने उपाय आहे. हे उपाय कसा आहे? 17ने म्हणलं तरी पण तरीच मत आहे. तुला वाटायलंय ना स्वप्न पडूच नाहीत, मग तो झोपू नको ना. स्वप्न केव्हा पडतात? झोपल्यावर पडतात. और मग हे उपाय तुला
जप तप हे करण्यापेक्षा हे साधा आणि सरळ उपाय. याला काय पैसे खर्चावे लागतात का? सतत जागं राहायचं, झोपायचंच नाही. आणि नाही झोपलं की स्वप्न पडतच नाहीत. कोणाला विचारतो? मलाच काय, कोणाला विचार. स्वप्न झोपल्यावर पडतात का जागेपणी? अरे बाबा, आम्हाला तर वाटतंय बोध झाल्यावर त्यानं जागेपणी बी झोपलेलंच असावं. तुला तर वाटायला झोपल्यावर स्वप्न पडू नये. अरे ते तरी अलकडचा विचार आहे. पण जागेपणी सुद्धा त्यानं झोप बघाव. जो जागोनी नींद देखे, जागून जागृत अवस्थेमध्ये त्यानं झोप त्यानं अनुभवावी. देखे म्हणजे अनुभवणे. जो जागोनी नींद देखणे आणि देखणेपणा जेवी मुके, त्याचं पाहणेपणा हे मुकावं. मुकावं या शब्दाचा अर्थ जग नष्ट व्हावं असं नाही. आणि तो मुकावं या शब्दाचा अर्थ नष्ट असा धरायला. जग दिसून याचा अर्थ जग बाधित व्हावं, जग निवृत्त व्हावं याचा अर्थ जग बाधित व्हावं नव्हे. कल्पित वस्तू ही निवृत्त होत असते का? बाधित होते नाही. एकाला काय झालं, दोरीवर सर्प दिसला आणि तिथून तो पळत सुटला काठी आणायला आणि त्याच्या मागून एक आला आणि मग त्याला कळालं हे काऊन पळाला आणि तिकडून काठी घेऊन कामून यायला. त्याला नक्की वाटलं इथं ही लुगड्याची नक्की पडली आणि त्याला इथं सर्पाचा भ्रम झालाय. तो तिथूनच म्हणतो अरे येऊ नको येऊ नको, वापस जाय वापस जाय. रोज मला इथून याचंय जाचंय. एखादबार त्यानं धरलं गिरलं तर काय करू? नाही नाही मला मारूनच याचे. अरे नाही तिथं ते नाही. कसं म्या बघितलंय. अरे ती लुगड्याची नक्की आहे. मग काय झालं? मला सरप दिसलाय. नाही नाही मला मारूनच याचंय. म्हणेल का तो शहाणा असेल तर? त्यानं हातातच घेतली होती नक्की ते मागून येणारानं. अशी हातात मुटका मारून धरली. अरे म्हणला तिथं नाही रे सर्प, लुगड्याची नक्की होती. म्हणला लुगड्याची नक्की म्या बघितलीच नाही, मला सर्प बघितला म्या त्या ठिकाणी आणि ते मला मारल्याशिवाय सुख होणार नाही. माझ्या लक्षामध्ये ते राहणारच आहे. तिथं गेलं की मी वचकन दचकन भेईन पळण. नसलेला कुठ्याना त्याला एकदा मारूच द्या. अरे ते दोरीवरला होता रे, नखीवरला होता ते म्हणलं तुम्हाला काय माहित, म्या बघितलंय. म्हणलं ही नक्की होती. अशी सोडली नक्की हातातून. म्हणला ही नक्की होती. म्हणला तसं होतं का? मग तो त्या ठिकाणातून तो परत तिथं त्या सर्प दिसला तिथपर्यंत जाईन का? की त्याला मारायचंच म्हणून. आणि गेला तर काय मारीन तिथं. आणि तसं संसाराला जर समजा दिसूच नाही यासाठी संसाराच्या मागो काय काठी घेऊन लागाव का? एक जण म्हणला माझ्या झोपड्यामध्ये लय चिलट झालेत. हो चिलट झालेत. कोणाला? ते औषधवाल्याला. काहीतरी असं औषध द्या ते फवारलं की हा पुन्हा होऊच नाही चिलट. असे लय चावायलेत. हो ते म्हणले बाबा
स्वच्छता गिच्छता तिथं करावं लागते. घाण करू नको, उकांडा जरा लांब टाक. नाही या औषध द्या ना, हा पुन्हा होऊच नाही असं औषध द्या. त्या मेडिकल वाल्यानं डबड दिलं त्याला. पुन्हा अजिबात होणार नाहीत म्हणला, हे औषध आहे बघ. तो म्हणला असं का म्हणून करायला हो. ते म्हणलं हेच आहे ते औषध, पुन्हा न होण्याचं. तस शिष्य म्हणते मला जगताची दिसूच नाही जग. अरे दिसलं म्हणून ते का दुःख रूप आहे का? तू त्या जगतातल्या पदार्थाला अनुकूल मानायलास, प्रतिकूल मानायलास. जो सुखरूप पदार्थ आहे ते तू प्रतिकूल करायलास, आणि जे दुःखरूप पदार्थ आहे तू अनुकूल मानायलास. मग ती अनुकूलता प्रतिकूलता काढून टाक की. जग काय करणार आहे तुला? अरे सर्प पाळणारे बी आहेत ना, वाघ पाळणारे बी आहेत. मग त्या ठिकाणी या संसाराची प्रतीती ही येवो अथवा प्रतीती आली म्हणून त्याला सत्य समजायचं, आणि प्रतीती यायली म्हणून त्याची निवृत्ती करायची. अशातला थोडाच काय प्रकार असतो. ज्याच्यात प्रतीती येते तो संसारच असतो, आणि त्यालाच तर जग म्हणतात. आणि ज्याच्यात प्रतीतीच नसते तो परमात्मा आहे. ज्याच्यात प्रतीती नाही पण आहे, प्रतीती नाही पण आहे, हे का नाही? प्रतीतीला नाही पण आहे, आणि प्रतीतीला आहे पण नाही, हा संसार आहे. प्रतीतीला येतोय पण नाही असं समजावं लागतंय. प्रतीती आली म्हणून ती आहे का? तिला सत्य म्हणता येत नाही. रज्जूवर सर्पाची उत्पत्ती झाली आणि ती प्रतीतीलाही आली म्हणून सर्प का सत्य मानावा. मग त्या सर्पाला सत्यत्व हे मानायचं का? मग त्या सर्पाची निवृत्ती कशी करायची? तो सर्प निवृत्त कसा होतो? त्याला मारल्यानं निवृत्त होतो का? तो कशामुळे प्रतीतीला यालाय याचा विचार करावा लागत आहे. भ्रम व्हालाय, भ्रम निवृत्त करावं लागत आहे. मग भ्रम निवृत्त कशानं होईल? त्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानानं. भ्रमाची उत्पत्ती कशावर होती? अधिष्ठानावरच होती. मग त्याचं अधिष्ठान काय ते धोंडावं ना. मग मला तर वाटतंय प्रपंचाची निवृत्ती करण्याच्या मागे लागूच नाही, दोरीवरल्या सर्पाची निवृत्ती करण्याच्या मागे लागूच नाही. ईश्वराच्याच मागे अधिष्ठान कळून घेण्याच्या मागे लागा. आणि मग अधिष्ठान कळून घेतलं की ते राहीन का? अहो माग फिरून बघायची गरज नाही ते निवृत्त झालंय का नाही. संसार निवृत्त झालाय का नाही हे माग फिरून बघायचं सुद्धा गरजच नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं ते राहतच नाही ना. मग जर एखाद्या वैराग्यवानानं वैराग्य झालं, त्याला उदाहरण आहे बर का, वैराग्य झालं, कडक वैराग्य झालं, आणि ते म्हणलं आता आपल्याला आता परत याचच नाही घरी. मग घर कशाला? त्यानं दिलं घर फुकून आणि निघाला. त्यानं माग फिरून सुद्धा बघितलं नाही कसं जळायलंय, कसं जळायलंय.
आता ते वैराग्य हा, त्याला कशानं वैराग्य झालेलं आहे? ते दोष दृष्टीनं झालंय का मिथ्यात्व दृष्टीनं झालंय? एवढी त्याची मजल गेली. आणि जर दोष दृष्टीने झाला असतं तर मधातले दोष कसे जळायले ते बघत बसला असता. उतरंडी कशा जळायल्या, आता कपडे कसे जळायले, तर चौकटीनं कशी आग धरली, कशी कसं घर जळत हे बघत बसला असता. दोष दृष्टीचं वैराग्य असलं असतं तर नाही जगाला सांगत सुटला असता, बघा बघा मी घर फुकून दिलंय, मला वैराग्य झालंय, बघा या पळा इजायच्या आधी. दोष दृष्टीचं ते वैराग्य आहे. आणि मिथ्यात्व दृष्टीचं वैराग्य कसं आहे? माग फिरून सुद्धा बघत नाही. तस भ्रमरूप असणारं जगत हे निवृत्त करायची काही गरजच नाही. आता गुरुजी सांगायले तर, पण ते म्हणते दुःख व्हायलेत ना. ते म्हणते बाबा हे दुःख तुला व्हायले, ते अंतःकरण आहे, अंतःकरणामध्ये सुख दुःखाचं ज्ञान उत्पन्न होतंय, वृत्ती आहे, त्याच्यामुळे तुला जाणवायले, कारण तू साक्षीस ना. आणि तुझा साक्षी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान करून घे ना. तो साक्षी जीव झालाय आणि त्या जीवाला साक्षी कर, आणि तो साक्षी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान करून घे ना. संसार निवृत्ती करण्याची काय गरज आहे तुला? ते का तुझा आहे का निवृत्त करायला? मग सद्गुरू म्हणतात की तू ब्रह्मरूप आहेस असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मस्वरूप ब्रह्मरूप अज्ञानाची जागृती नीटे ठेवावी. तुला वाटायलंय ना की स्वप्न पडूच नाही, जगत दिसूच नाही, तर मग जागच राहावं असं जे आम्ही म्हणायलो त्याचा अर्थ काय आहे? त्याचा लक्षार्थ घ्यायचा की वृत्ती ब्रह्माकार करावी. तुझी वृत्ती संसार जाणायली ना, तर त्याच वृत्तीला ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये ढकलून दे. तिथं स्थिर कर, निर्विषय कर, वृत्तीमध्ये विषय राहू देऊ नको. मग आत्माकार वृत्ती ही दुःखकार होत नाही, कारण आत्मा सुखरूप आहे. मग तू सुखरूप अवघाची होशी आणि जन्मोजन्मीचे संत असं म्हणते बाबा. आत्मज्ञानानं दुःखाची निवृत्ती होते, कारण आत्मा आनंद रूप आहे, सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. मग ती वृत्ती त्या लक्षणाने युक्त होते आणि मग त्याला दुःखाचा अजिबात लेस लागत नाही. पण तू काय म्हणतोस की दिसूच नाही, आणि हे तो दिसूनी म्हणून कितीही प्रयत्न केलेस तर हे दिसल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत अदृष्ट आहे, जोपर्यंत अदृष्ट आहे म्हणजे देह आहे, देह हे अदृष्टच आहे, हे अदृष्ट आहे तोपर्यंत जगत प्रपंच हा प्रतीतीला येणारच आहे. कारण कितीही तो डोळे मिटलेस, डोळे मिटण्याचा प्रयत्न केलास तरी पण तुला जगत भान होणारच. डोळे झाकलेस तरी दिसणार, आणि डोळे उघडे ठेवलेस तरीही. डोळे झाकले म्हणून दिसणार नाही का? झोपीमध्ये डोळे उघडे ठेवून झोपतो का डोळे झाकून झोपतो तरी बी स्वप्न दिसत नाही का? आणि जागृतीमध्ये जरी डोळे झाकून घेतले तरी मनामध्ये सगळा प्रपंच उभा राहिलेला दिसत नाही का? अरे हे सगळं
अंतःकरणामध्ये हे बाहेर काहीच नाही. आपल्याला स्वरूपाचा अज्ञान असल्यामुळं, आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं ही जगताची प्रतीती व्हायलेली आहे. मग ती प्रतीती अंतःकरणामुळं व्हायली. अंतःकरण जर नसेल तर मग होणार नाही. आणि मग अंतःकरण न राहता तुझं अस्तित्व कायम राहावं, तुला जीवपणा येऊ नये, संसाराला पुन्हा तू येऊ नयेस, पुन्हा तुला जन्म मरणाचं दुःख भोगता येऊ नये, म्हणून तू काय कर, आत्ता प्रयत्न कर. आत्तापासून प्रयत्नाला लाग. कशाच्या? समाधीच्या. योग्यांना जी निर्विकार समाधी आहे त्या समाधीमध्ये जगत प्रतीती येत नाही. मग तशी तुला समाधी घेता येते का? तेवढा अधिकार आहे का तुला? अरे योगी जन्मभर प्रयत्न करतात, नव्हे अनेक जन्मामध्ये ते प्रयत्न करतात समाधी प्राप्त व्हावी म्हणून, समाधी साध्य व्हावी म्हणून. पण अनेक जन्म जाऊनही त्यांना समाधी प्राप्त होत नाही. कारण समाधी प्राप्त व्हायला लय अवघड आहे. योग अवघड आहे. योग कसा आहे? म्हणून तितका अवघड असूनही पुन्हा शेवटी ज्ञान त्याला लागतच. मग ज्ञान जरी झालं तरी ध्यान करीत जावं. ध्यान हे योग्याचं साधन आहे. ध्यान हे योग्याचं साधन आहे आणि ज्ञान हे भक्ताचं साधन आहे. कुणाचं? भक्तानं ज्ञान घ्यावं आणि ज्ञानानं ध्यान करावं. ज्ञानानं ध्यान करावं म्हणजे त्याला आत्मप्रचिती किंवा समाधीचं अलौकिक सुख प्राप्त होतं. समाधीमधलं ते अलौकिक समाधीचा भोग मिळतो. पण ती समाधीला सुद्धा घेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न साध्य होतीलच असं सांगता येत नाही. कारण अवघड आहे ना ते. मग ज्ञानानं ज्ञान घेता वेळस ज्ञान मार्गामध्ये हळूहळू हळूहळू एक 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 विचार मागं टाकीत चालावं. अगोदर ज्ञानच घेऊन ठेवावं लागणार आहे ना. कारण ज्ञान घेतल्याच्या नंतर ध्यान करता येतं आणि ध्यानामध्ये अपरोक्षता, अनुभव, प्रत्यक्षता ही जाणता येते. आणि त्या ध्यानामध्ये जे प्रतीतीला येतं, वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर जे प्रतीतीला येतं, स्थिर वृत्तीमध्ये जे ज्ञान होतं ते ध्यान आत्मस्वरूपाकार झाल्यावर म्हणजे वृत्ती आत्मस्वरूपाकार झाल्यावर जे त्या वृत्तीला जाणण्याचा विषय असतो ते आत्मा असतो त्यावेळेस. आणि मग ज्ञानानं असं ठरवावं लागतं की जे आपण ध्यानामध्ये प्रतीतीला आलं होतं तो आत्मा होता आणि तोच आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञानानं ठरवावं लागतं. मग चांगदेव महाराज हे तिथपर्यंत गेलेले होते. कुठपर्यंत? आत्मप्रचिती होती त्यांना.
ते का कमी होते का? नाही. पण सामान्य जीव असा बोलतो चांगदेव महाराजांना, हा म्हणजे कोराची कोराच राहायला कर, लय झाड मावली ना त्याला, लय झाड काय, हा? पण त्याला चांगदेव बी कळाला नाही आणि ज्ञानदेव कवा कळन. आणि ते इतकुशा चिमुकलीनं ते सगळंच कळून दिलं त्याला. कोणाला? चांगदेवांना. म्हणजे ते कुठपर्यंत गेलते, त्यांना सुद्धा साधक व्हावं लागलंय, त्यांना सुद्धा साधक व्हावं लागलंय, त्यांना सुद्धा निर्विकार समाधीचा अनुभव होता. कोणाला? चांगदेवांना. मग एवढ्या मोठ्या योग्यांना सुद्धा साधक व्हावं लागलं. आणि हा या ठिकाणी साधकपणा सोडून योगी व्हायचं बघायला. याला म्हणतात हुटाचा मुका घेणं. आपलं वय बघाव, आपली तयारी बघाव, हा हे काही नाही. यालाच म्हणतात उतावीळपणा आणि हट्टीपणा. आणि शंकात तशी आहे, उतावीळपणात विचारलेली आहे, हे की नाही. आपला अधिकाराचा विचार केला नाही, काय नाही. म्हणून तो म्हणतो की गुरुजी मला जग दिसूच नाही. ते म्हणतात जग जर तुला दिसायचं नसेल तर निर्विकल्प समाधी साध्य करून घे. मग निर्विकल्प समाधी ज्याला साध्य झाली का त्याला जग, त्याला त्याचा अनुभव असतो. असो संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपाय नाही. तुला जे वाटायलंय का संसाराची निवृत्तीच व्हावी तर याच्या वाचून दुसरा उपाय नाही. मग काय करावं लागेल तुला? निर्विकल्प समाधीमध्ये तुला जावं लागेल. असे सर्व थोर थोर ऋषी मुनी संत साक्षात वेद सोमुखाने सांगत आहेत की निर्विकल्प समाधीमध्ये जगत प्रतीती येत नाही. मग निर्विकल्प समाधी प्राप्त करून घ्यावी. तुला बघ तुझ्यात दम असेल तर निर्विकल्प समाधीला लाग. पण अशी निर्विकल्प समाधीला प्राप्त होण्यासाठी अगोदर यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे शिकावं लागत आहे. याच्यातच किती जन्म जात येत आणि मग कवा समाधी प्राप्त होते आणि मग त्या ठिकाणी रस स्वाद प्राप्त होतो. समाधी ही निर्विकल्प समाधी ही ज्ञानानं घेता येते, ज्ञानानं सुद्धा अनुभव करता येतो. म्हणजे प्राणायाम हे करावंच लागतंय. हे जे साधनं सांगितलेत का विवेक वैराग्यादी हे समाधीचेच साधन आहेत. संजीवन समाधीचाच तो अर्थ आहे. त्या विवेकाने युक्त होणं आणि मुक्तीची अवस्था बाळगिणं, जगताला मिथ्यात्व निश्चय करणं आणि जगताचा मिथ्यात्व निश्चय झाला की जगतातले सुख हे सुख वाटत नाहीत आणि दुःख दुःख वाटत नाहीत. मग तो समाधीत नाही तर कशात आहे? तीच समाधी संजीवन आहे. म्हणजे जीवनासहित देहात असताना चालती बोलती समाधी म्हणतात त्याला. ती समाधी ज्ञानानंच प्राप्त होती. म्हणून योग करण्याची काही गरज नाही. पण काही काळ ध्यान करायला लावतात ते केवळ आत्म्याची प्रचिती येण्याकरता, प्रचिती येण्याकरता. शेवटी पुन्हा ज्ञानाकडेच यावं लागतं. म्हणून शिष्याला सद्गुरू म्हणतात की बाबा
या प्रकारानं जर मार्गक्रम केलं परमार्थातलं तर मोक्ष हाताला येतो. मग फळ जर तोडायचा असेल, वृक्षाचं आंबा जर तोडायचा असेल आंब्याचा, तर आपल्याला काय पंख नाहीत, आपल्याला बुडा करूनच जावा लागणार, फांद्यावर जावा लागल, फांद्यावर पुन्हा ढाळ्यापर्यंत जावा लागल, आणि मग आंबा हाताला येत असल तर तोडता येईल, फळ हाताला येत असेल तर तोडता येईल. असा परमार्थाचा मार्गक्रम आहे. या मार्गाने जावं लागतं. एकेकी फलाची इच्छा करायला जमत नाही. उतावीळ नवरा आणि गुडघ्याला भाशिंग म्हणजे ज्याला लवकर लग्न व्हावं वाटतं ना त्याला, म्हणजे त्याला म्हणतात गुडघ्याला भाशिंग. म्हणजे गुडघ्या इतकाच तो काय झालाय, हो. ते लहान लेकराला म्हणते तू लग्न का, हो म्हणते. लहान लेकरूला, हो, त्या मोठ्या भावाचं लग्न झालं की बाहेरचे माणसं म्हणते त्या दादाचं लग्न झालंय. ते म्हणलं हो. तो गाव करायचंय, म्हणला उद्या. त्याचं असं मग उद्या, म्हणजे त्याला काय म्हणायचं, उतावीळ नवरा. त्याला वाटतंय आपण नवरदेव व्हावं. मग असं याला वाटतंय सद्गुरु ही मोक्ष आहे, मोक्ष सांगायलेत, मग कव्हा मिळन मोक्ष, कव्हा मिळन मोक्ष. पण हा मोक्ष मिळण्यासाठी त्या मोक्षाचा अधिकारी व्हावं लागतं. आणि मग मोक्षाचे अधिकारी कोण आहेत, पंढरीचे वारकरी. आणि अधिकारी वाऱ्या कराव्या लागतात. आता आणखी विषय लांबन, पण आपला वेळ झालाय. म्हणजेच वारकरी होणं म्हणजेच विवेक वैराग्यादी साधनानं युक्त होणे. यालाच म्हणतात वारकरी, खरा वारकरी. म्हणून वारकरी होणं हे लय मोठं भाग्याचं लक्षण आहे. कारण योगी होण्यापेक्षा मनुष्यानं वारकरी व्हावं, आणि कर्मठ होण्यापेक्षा वारकरी व्हावं. कारण कर्मानेही मोक्ष नाही आणि योगानेही मोक्ष नाही. म्हणून माऊलीने ही खोल पोल ही छानून आपणाला मार्ग द्यालाय. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग. या मार्गामध्येच आपणाला पूर्णता प्राप्त करून घेता येते, पूर्ण अवस्थेला प्राप्त होता येतंय. म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेता येतो. मग शिष्याला असं सांगितल्यावर त्याला तो म्हणतो आपलं कुठंच टिकू देणार गुरुजी, टेकू देणार कुठंच, काहीच बोलू देणार. काही बोललं की खंडन करायलेत, काही बोललं की सांगायलेत, काय करावं. मग त्यानं काय करावं म्हणून जीवाच्या आणि ब्रह्माच्या आभेदाविषयी शंका घेतली. आता त्याला आभेदाविषयी का शंका झाली, कारण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे वेदांताचं काय आहे, विषय आहे. मग या विषयावर त्यानं शंका घेतली, जीव ब्रह्मरूप कसा होईल. तो काय नाही गवसला हातात हाणायला, मग काय बी फेकून हाणते माणूस. तसं आता त्यानं इथं चिडून शंका केली होती, पण ती पण टिकली नाही ना. पुन्हा मग त्या आवेशानच त्यानं अशी तिरपट शंका विचारली. आता विषय बदलून, हो विषय बगल धरली. आता हा तो कसा चालायला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. हा, कारण आपल्याला त्याच्या मागच जायचंय ना. पण ते कसा चालायलाय
त्यानं जर उडी मारली की आपल्याला उडी मारावं लागल, आहे का नाही? आणि मग ते जेव्हा बसला तेव्हा आपण बसायचं, आहे का नाही? आणि तो बसणारच आहे ना शेवटी. म्हणून आपण त्याच्या पाठीमागं चाललो आणि सद्गुरु त्याला बोध करायतलेत. त्याला बोध झालं की आपल्याला होणारच आहे. आपल्याला म्हणजे त्याच्या फायद्यात आपला फायदा आहे, त्याच्या फायद्यात, आहे का नाही? आता वेळ झालाय. उद्याचा विषय जीव ब्रह्माख्याच्या अभेदाविषयी शंका उद्या घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.